आज आपण शिकणार आहोत दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक कशाला म्हणतात? तर एखादा अपूर्णांक असतो, जसा 3/5, याला आपण बदलवू. हा जो याचा छेद आहे, हा छेद आपण दशांश म्हणजे 10च्या पटीत नेऊया. 10, 100, 1000, 10,000 असं. मग जवळचा 10 5ला लागून असलेला कोण आहे? 10 आहे. मग 5ला आपण कितीने गुणल्यानंतर 10 होतात? तर 5 गुणिला 2 म्हणजे 5 गुणिला 2, 5 गुणिला 2. सममूल्य अपूर्णांक बनवण्यासाठी जेव्हा आपण छेदामध्ये समजा एखाद्या संख्येने गुणत आहोत, तर आपण या अंशाला पण त्याच संख्येने गुणावं लागेल. मग अपूर्णांक किती होईल? 3 दुने 6 आणि 5 दुने 10. हा झाला आता दशांश अपूर्णांक. आणि याला दशांश चिन्हाचा वापर करून समजा आपल्याला लिहायचं झालं तर कसे लिहून आपण? अंश जसाचा तसा लिहायचा आणि उजव्या बाजूने, जसं इथं 10 आहेत म्हणजे एकच शून्य आहे, तर उजव्या बाजूने एक स्थान सोडून इथं दशांश चिन्ह द्यायचं आहे. याला आपण असंही लिहू शकतो, 0 दशांश चिन्ह 6. आणि वाचायचं कसं? 0 दशांश चिन्ह 6 असं वाचायचं. दुसरं आता 36/100. याला आपल्याला दशांश चिन्हाचा वापर करून लिहायचं आहे. आपण कसे लिहून याला? वरचे जसेचे तसे. आणि खाली किती शून्य आहेत? इथं 2 शून्य आहेत. म्हणून हे 2 स्थळं सोडून या ठिकाणी आपण देऊ पॉईंट. आणि याला असं पण लिहिता येते की 0 दशांश चिन्ह 36. याला 36 नाही वाचायचं, 36 असं वाचायचं आहे. मग मला सांगा, दशांश अपूर्णांक कुणाला म्हणतात? तर ज्या अपूर्णांकांचे छेद 10 किंवा 10च्या पटीत असतात त्या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक म्हणायचे. वर कितीही संख्या असली परंतु जो छेद असतो त्या छेदमध्ये काय पाहिजे? 10 पाहिजेत किंवा 100 किंवा 1000, 10,000, वर किती असू द्या, किती पण असले वर, असे कितीही असले तरी नाही, छेदामध्ये 10च्या पटीत त्यांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात. आता आपण शिकूया दशांश अपूर्णांकाचे वाचन कसे करतात. वाचन कसे करायचे? हा एक अपूर्णांक आहे. याचा अर्थ काय झाला? हा 3 काय आहे? 3 हा पूर्णांक आहे. म्हणजे 3 पूर्ण. आता समजा आपण ॲपलची गोष्ट करतात सेम, तर आपल्याकडे 3 पूर्ण ॲपल आहेत. आणि हा 2/10 2/10 हा काय आहे? हा अपूर्णांक आहे.
म्हणजे आपल्याकडे 3 पूर्ण ॲपल आहेत आणि एका ॲपलचे 10 तुकडे केल्यास आपल्याकडे 2 तुकडे आहेत त्यापैकी. मग याचे वाचन कसं करायचं? तर 3 2/10 याचे वाचन आपण 2-3 प्रकारे करू शकतो. एक सोपं आहे. कसं? 3 पूर्ण आहेत म्हणजे आपण काय लिहून 3, दशांश चिन्ह 2, दशांश 3 दशांश 2 किंवा दशांश चिन्ह. कारण की याला जेव्हा आपण सोडवून त्यावेळेस याला कसं होईल? हा 3 आणि 2/10 म्हणजे आपण 2 लिहितो आणि 1 शून्य असल्यामुळे या बाजूला आपण एक टिप्पणी देतो. म्हणजे 3 दशांश चिन्ह 2 असं याला वाचू शकतो आपण. ठीक आहे. आणखी एक पद्धत आहे वाचण्याची. कशी? 3 पूर्ण आहेत म्हणजे आपण सरळ सरळ म्हणू 3 पूर्णांक, 3 पूर्णांक, 3 पूर्णांक. ठीक आहे. आणि दशांश किती? 2, 2 दशांश किती? 2 दशांश. एकाच ओळीमध्ये आहे सगळं. माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून मी तर लिहित आहे. 3 पूर्णांक 2 दशांश असं पण याला वाचू शकतो. ठीक आहे. म्हणजे पूर्ण भाग किती आहे याचा? 3 हा पूर्ण भाग आहे जो आपला टिंबाच्या डावीकडे असतो. हा पूर्ण भाग आहे. हा काय आहे? पूर्ण. आणि हा काय आहे? अपूर्ण भाग आहे.